नमस्कार, माझा ॲडव्होकेट रविराज मोरे. इंडियन पिनल कोड 498A अन्वये दाखल केलेल्या एका केसमध्ये केरळ उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा न्याय निर्णय दिलेला आहे. अनेक वेळा महिलांकडून दाखल केली जाणारी जी 498 ची जी केस आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या पुराव्याच्या स्वरूपावरून अनेक वेळा वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा असंही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की महिलेने दाखल केलेली जी 498A ची केस आहे त्याच्यामध्ये दिलेले जे साक्षीदार आहेत ते जवळचे नातेवाईक आहेत आणि त्या नातेवाईकांच्या साक्षीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तशा प्रकारचा डिफेन्स जो आहे तो पतीकडून अनेक प्रकरणांमध्ये घेण्यात येतो. आजची जी केस आहे, जी केरळ उच्च न्यायालयाने दिलेला जजमेंट आहे, याच्यामध्ये अशाच प्रकारचा डिफेन्स घेण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिलेला होता. जी रिव्हिजन पिटिशन आहे ती पत्नीच्या बाजूने त्याच्यामध्ये निर्णय देऊन पतीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली होती. आता ह्या केसची जी पार्श्वभूमी आहे ती पाहणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये 2003 साली ह्या जोडप्याचा विवाह झालेला होता. याच्यामध्ये दिलेले जे अलिगेशन्स आहेत ते असे आहेत की लग्नानंतर सुरुवातीपासूनच पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ जो आहे तो करण्यात येत होता. याच्यामध्ये 2009 मध्ये ह्या छळाची जी तीव्रता आहे ती अधिक झालेली होती. गंभीर स्वरूपाचा छळ करण्यात आलेला होता. याच्यामध्ये तिला वैद्यकीय उपचार सुद्धा याच्यामध्ये घ्यावे लागलेले होते आणि त्याविषयीचे जे वैद्यकीय पुरावे जे आहेत ते वैद्यकीय सर्टिफिकेट आहेत ते सुद्धा पत्नीने त्याच्यामध्ये दाखल केलेले होते. याच्यामध्ये एक वेळेस पत्नीला ह्या पतीने दिलेला जो छळ आहे त्याच्यामुळे तिला पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मुक्काम करावा लागलेला होता आणि ह्या सर्व गोष्टींच्या आधारे पत्नीने पतीविरोधात 498 ची तक्रार जी आहे ती दाखल केलेली होती. याच्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने पतीला याच्यामध्ये शिक्षा ठोठावलेली होती. याच्यामध्ये न्यायालयाने 1 वर्षाचा साधा कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली होती. त्याच्यानंतर पतीने अपील दाखल केलेलं होतं जे की सेशन कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं. सेशन कोर्टाने या सर्व गोष्टींचा विचार करून पत्नीच्या बाजूने निर्णय देताना याच्यामध्ये जी 6 महिन्याची शिक्षा जी आहे ती कमी केलेली होती आणि 6 महिन्याची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा कायम ठेवण्यात आलेली होती. याच्यानंतर पतीने ह्या जजमेंटच्या विरोधामध्ये रिव्हिजन पिटिशन केरळ उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती. याच्याच विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. या पिटिशनमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या पतीकडून मांडण्यात आलेल्या होत्या किंवा त्याचा आधार घेऊन तो डिफेन्स घेण्यात आलेला होता. त्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पतीने घेतलेला डिफेन्स असा होता की पत्नीने तिच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र साक्षीदार जो आहे तो दिलेला नाहीये. जे काही साक्षीदार दिलेले आहेत ते जवळचे नातेवाईक आहेत आणि अशा प्रकारच्या जवळच्या नातेवाईकांची जी साक्ष आहे त्याच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह पतीने निर्माण केलेलं होतं. याच्यामध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे ती दाखल करण्यासाठी काही वर्षाचा विलंब झालेला आहे आणि या सर्व गोष्टींच्या आधारे पतीने रिव्हिजन पिटिशन जी आहे ती केरळ उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलेली जी निरीक्षणं आहेत ते पाहणं खूप गरजेचं आहे. अतिशय महत्वाची निरीक्षणं केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलेली आहेत. याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं होतं की जेव्हा एखाद्या महिलेवरती अशा प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक छळ होतो तर तो 4 भिंतीच्या आतमध्ये केलेला छळ असतो. अशा वेळी स्वतंत्र साक्षीदाराची अपेक्षा करता येत नाहीये किंवा अशा प्रकारचा स्वतंत्र साक्षीदार असणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे ह्या केसमध्ये जे काही साक्षीदार दाखल केलेले आहेत ते साक्षीदार जे आहेत नातेवाईक असतील किंवा नातेवाईकांची जी साक्ष आहे त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाहीये. जेव्हा एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडून अशा प्रकारची साक्ष दिली जाते त्यावेळेस ते नातेसंबंध विचारात न घेता त्या साक्षीची जी गुणवत्ता आहे ती विचारात घेतली पाहिजे असं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. याच्यामध्ये पत्नीला जो तक्रार दाखल करण्यासाठी झालेला जो विलंब आहे त्या विलंबाबाबत केरळ उच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेवरती अशा प्रकारचा अत्याचार होतो त्यावेळी ती महिला लगेच तक्रार दाखल करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये तिला संसारही टिकवायचा असतो, मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, काही सामाजिक बंधनं असतात. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून पत्नीला जो झालेला जो विलंब आहे त्या विलंबाबाबत कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नाही असं कोर्टाने त्याच्यामध्ये निरीक्षणही नोंदवलेलं होतं. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्टाने असंही सांगितलेलं होतं की जेव्हा अशा प्रकारची रिव्हिजन हायकोर्टामध्ये दाखल होते
त्यावेळेस कोर्टाला काही मर्यादित अधिकार असतात. याच्यामध्ये जर खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय हा जर अन्यायकारक असेल, कोणत्याही प्रकारचा कायद्याच्या चौकटीत बसणारा नसेल किंवा कायद्याच्या बाहेर असेल, तर अशामध्ये कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. परंतु जर ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये नसतील तर कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाहीये. आणि या पिटिशनमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो कायद्याच्या बाहेर दिसत नाहीये. त्याच्यामुळे कोर्टाने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता सेशन कोर्टाने जी काही आदेश दिलेला होता तो आदेश कायम ठेवत, म्हणजे 6 महिन्याचा साधा कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड ही शिक्षा जी आहे ती कोर्टाने कायम ठेवली आणि रिव्हिजन पिटिशनमध्ये न्याय निर्णय जो आहे तो पत्नीच्या बाजूने दिला. याच्यामध्ये काही गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस पत्नीकडून जवळच्या नातेवाईकांना साक्षीदार म्हणून त्याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल केलं जातं, त्यावेळेस त्या साक्षीच्या गुणवत्तेवरती विचार केला पाहिजे. त्याची जी नातेसंबंध आहे तो बाजूला ठेवला पाहिजे, असं ह्या जजमेंट मधून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अशा प्रकारचा जो झालेला विलंब आहे तक्रार दाखल करण्यासाठी, तो विलंबही अशा प्रकारच्या जजमेंट्समुळे जस्टिफाय होतो आणि या गोष्टींचा वापर महिलांकडून त्यांना न्याय मिळण्यासाठीही केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे जजमेंट्स मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.